श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 32वा सप्तमस्कंध पुन्नाम नरकात त्रायते सहपुत्रः अशी पुत्र शब्दाची व्याख्याच आहे। सत्शील सदाचारी भगवत भक्त पुत्र त्याच्या 21 कुळांचा उद्धार करतो। तू पित्याचाच विचार करतो आहेस। पित्याचे 7 मातेचे 7 आणि श्वशुराचे 7 असे 21 कुळे उद्धरतात। माझ्या अंगावर ज्याला मी घेतले त्याची अधोगती होत नाही, म्हणून स्वतःचे पत्नीचे मुलाचे कुणाचेही व्हा कथवा न व्हा, पण भगवंताचे जरूर व्हा। परीक्षिताने शुकाचार्यांना विचारले होते की भगवंत समदृष्टी आहेत तर दैत्यांचा संहार का करतात। त्याचे उत्तर या कथेच्या माध्यमातून परीक्षितीला समजावले आहे। प्रल्हादांच्या नकारानंतरही भगवंतांनी प्रल्हादाला 1 मन्वंतरापर्यंत सुखेनैव राज्यभोगाचा वर दिला, राज्याभिषेक केला। राजसूय यज्ञात शिशुपाल वधाचे दृश्य पाहून स्तिमित झालेल्या धर्मराजांनी प्रश्न विचारला होता। त्या अनुषंगाने श्री नारदांनी भक्त प्रल्हाद चरित्र सांगितले। धर्मराजाच्या चेहऱ्यावर तरीही आनंदाचे भाव प्रगट झाले नाहीत। तेव्हा नारद म्हणाले, प्रल्हादांनी वयाच्या 5व्या वर्षापर्यंत अशी कोणती साधना केली ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भगवंत भेटले। माझे 55 वय झाले, एकदाही भगवंत मला भेटले नाहीत, असे का? नारद म्हणाले, प्रल्हादाला भगवंताची ओळख गर्भवासातच झाली। त्याचा भगवंताविषयी तात भाव आहे। आप्त भावाने भगवान तुझ्या जवळच आहेत, पण फार जवळचे सामान्य दृष्टीला दिसतच नाहीत। गुरूंकडून ती दृष्टी प्राप्त करून घ्यावी लागते। नेहमी जवळ राहणाऱ्यांचे दोषच दिसतात, तसे सुखातही भगवंत दिसत नाहीत। संयोगात दोष दिसणे आणि वियोगात गुण आठवणे हाच तर जीवमात्राचा स्वभाव आहे। भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराचे मामे भाऊ आहेत। कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम अशी ज्यांची योग्यता आहे, असे कृष्ण धर्मराजाच्या यज्ञात ब्राह्मण जेवून उठल्यावर त्यांच्या पत्रावळी उचलीत होते। काम कोणतेही हलके नसते आणि करणाराही सामान्य व्यक्ती असेल असे समजण्याचे कारण नाही। लोकांच्या नजरेत भरणारी कामे केली म्हणजेच उत्तम काम झाले असे नाही। जेवणावळीत स्वादिष्ट पदार्थ कोणीही वाढीलच, पण उष्ट्या पत्रावळी काढून जागा स्वच्छ केल्याशिवाय दुसरी पंगत कशी बसेल? या दृष्टीने पाहिले तर साफसफाई करून चांगली जागा उपलब्ध करून देतो, प्रगतीच्या मार्गावरील तुमच्या अडचणी अडथळे अस्वच्छता दूर करतो, तोच देव नाही काय? युधिष्ठिराच्या राज्यारोहणापर्यंत आणि पुढे राजसूय यज्ञापर्यंतच्या मार्गक्रमणातून आलेल्या असंख्य अडचणींना दूर करण्यासाठी ज्याने अनेकदा मदत केली, मार्गदर्शन केले, तो आपला रक्षणकर्ता असा देवच आहे हे वयाच्या 55व्या वर्षापर्यंतही धर्मराजाला कळले नाही। कारण संयोगात दोषदर्शनम, कृष्णाचे पत्रावळी काढणे हा कर्मयोग सिद्धांत प्रतिष्ठापनाचा उपक्रम आहे। पत्रावळीच उचलणे श्रेष्ठ कर्म आहे असे मात्र समजून त्या उचलण्यासाठी भांडणे करू नयेत। सहज कर्म कौंतेय सदोष मापी न तेजेत असे गीतेत कृष्णांनीच सांगितले आहे। यज्ञात कामाची विभागणी करीत असताना कृष्णाला कुणीच गृहीत धरले नाही, म्हणून सहज प्राप्त झालेले कर्मही भगवंतांनी केले। तेच कर्म जर उत्कृष्ट ठरविले तर जेवण वाढायलाच कुणी राहणार नाही, मग उष्ट्या पत्रावळी कुठल्या? तेव्हा नुसते कर्मश्रेष्ठ कोणतेच नाही, जे आपल्या वाट्याला आले ते त्याची घृणा न करता कौशल्याने करणे हा कर्मयोग आहे असे या कृष्णकृत्यातून जाणावे। आपण विवेचनात जसे भरकटलो तसाच धर्मराजही 55 वर्ष भरकटला आणि जवळ असलेला देव त्याला कळाला नाही। नारद म्हणाले, युधिष्ठिरा, देव ओळखावा लागतो, तो भक्तिभावाने तात भावाने। शेवटी नारदांनी धर्मराजाला कृष्णाकडे बोट दाखवून अयम ब्रह्म म्हणून देव दाखविला। इदम ब्रह्म असा शब्दप्रयोग मंत्रातून केला आहे, पण भागवतात नारदांच्या तोंडी अयम असा उल्लेख आहे। इदम म्हणताना वस्तुरूपाचा निर्देश आणि अयम म्हणताना अधिकाराचा स्वाधीनतेचा भाव प्रगट होतो।